दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने लावला उधळून. आरोपींकडून चोरीचे 29 गुन्हे उघडकीस, घातक शस्त्रांसह एकूण 11,61,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 9/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडील पथक माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकाते यांच्या आदेशाने पुसद उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना 1:15 वाजेच्या दरम्यान खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम पुसद रोडवरील ग्राम आडगाव फाटा या ठिकाणी 2 4-चाकी गाड्या, त्यामध्ये कार व एक बोलेरो पिकअप रोडच्या साईडला अंधारामध्ये उभी करून त्यांच्या बाजूला अंधारात 5 ते 6 इसम दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत संशयितरित्या उभ्या असल्याचं दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळकडील खालील पथकाने त्यांना सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने त्यांना ताब्यात घेतली आहे. त्यांची नावे शेख मोहम्मद शेख अफसर उर्फ बबलू, वय 40 वर्ष, राहणार पातूर, जिल्हा अकोला. जावेद खान बरकत खान, वय 44 वर्ष, राहणार कंजारा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. किशोर सुखलाल लहाने, वय 27 वर्ष, राहणार अमडापूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. सागर अशोक वानखेडे, वय 28 वर्ष, राहणार अमडापूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. शेख जमील शेख सलीम, वय 25 वर्ष, राहणार कंजारा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. रुयद शाबीर रुयद सुलेमान, वय 51 वर्ष, राहणार सिरसगाव देशमुख, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडील सिल्वर रंगाची टाटा इंडिगो क्रमांक MH23 Y4848 हिची व पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो क्रमांक MH30 OB 2682 हिची पाहणी करता सदर दोन्ही वाहनांमध्ये एक धारदार चाकू, एक धारदार कोयता, 2 पेचकस, 2 पकड, एक लोखंडी टमी, एक बॅटरी, एक लोखंडी हातोडा, एक नायलॉन रस्सी असे दरोड्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळून आले. यावरून पोलीस हवालदार 1867 कुणाल मुंडोकार, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 491/2024 कलम 310-4 VNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदर आरोपींचे रेकॉर्ड तपासता त्यांच्यावर यापूर्वी इलेक्ट्रिक, ॲल्युमिनियम तार चोरीचे व इतर 12 गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी हे सराईत असल्याचं समोर आल्याने त्या दृष्टीने आरोपींकडे आता तपास करता आरोपींनी सन 2023-2024 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात पुढील प्रमाणे एकूण 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय. त्याबाबत त्यांच्याकडील विचारपूस करता त्यांनी गुन्ह्यातील चोरलेल्या मालापैकी काही माल त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH30 BD 3469 मध्ये लपवून ठेवल्याचं सांगितल्याने त्याप्रमाणे पंचनामा करून सदरचा चोरीचा माल, त्यामध्ये 45,200 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारांचे एकूण 16 गठ्ठे, वजन एकूण 452 किलो, तसेच इलेक्ट्रिक लोखंडी वजन काटा किंमत 5,000 रुपये हा जप्त करून ताब्यात घेतलाय. अशा प्रकारे सदर पथकाने आरोपींना दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्यापासून रोखून आरोपींकडून एकूण 11,61,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 29 गुन्हे उघडकीस आणून प्रशंसनीय कामगिरी केली असून सदर आरोपी पुढील कार्यवाही करिता खंडाळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, खंडाळा पोलीस स्टेशनचे हे करीत आहेत. तर सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय कुमार चिंता सा, माननीय अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पीयूष जगताप सा, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री रजनीकांत चिलुमुल्ला सा, माननीय पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र श्रीरामे, पोलीस हवालदार संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाव रणखांब, पोलीस हवालदार सुभाष जाधव, पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार, पोलीस हवालदार रमेश जाधव, पोलीस शिपाई सुनील पंडागळे व सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील, पोलीस हवालदार सलीम शेख, पोलीस हवालदार अखिल चव्हाण, सर्व खंडाळा पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. प्रतिनिधी उमेश राठोड, पुसद.